आज आपण करणार आहोत पनीर चीज पिझ्झा. बघा, पनीर चीज पिझ्झा आवडत नाही असं कोणीही नसतं. लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो. पनीर आणि चीज आणि भरपूर मेयोनीज. आहा, बघा किती सुंदर झालेला आहे. तर यावरती आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स. बघा, अप्रतिम दिसतो आणि याहीपेक्षा अप्रतिम लागतो. तर चला सुरू करूयात. सुरुवातीला बेस घेतलेला आहे मी. पिझ्झा बेस बाहेरूनच मार्केटून घेतलेला आहे. 50 ते 70 रुपयेमध्ये तुम्हाला 3 पिझ्झा बेस भेटून जातात. बघा, बॅक साईडने दाखवते. हे बघा, असे पिझ्झा बेस बाहेर मार्केटमध्ये भेटून जातात. तर हे मोठ्या साईजचा आहे. मीडियम साईजचा, कमी साईजचा असेल तर आणखी कमी किंमत असते. आणि बघा, हे पिझ्झा सॉस आहे. तर 10 ते 15 रुपयाचे पॉकेट भेटून जातात. कमी क्वांटिटी आणि जास्त क्वांटिटी त्याप्रमाणे कमी आणि जास्त रेट असतो. तर कमीत कमी 150 रुपयेमध्येच तुम्हाला घरी पिझ्झा बनवता येतो. बघा, मेयोनीज आहे हे आता दाखवलेलं मी. त्यानंतर मेयोनीज टाकत आहे मी. टोमॅटो सॉस आहे. सुरुवातीला पिझ्झा सॉस टाकून घेतलेला आहे. आता टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस म्हणा, ते मी टाकून घेत आहे. तर बाहेरचा आपल्याला पिझ्झा खायची काहीही गरज नाहीये. घरीच तुम्ही करून खाऊ शकतात. मी जसं सांगत आहे त्या पद्धतीने करा. अप्रतिम लागतो. चव एकदम एक नंबर लागते. केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वांकडे ओव्हन अवेलेबल नसतं. त्यामुळं मी हे बिना ओव्हनचं करत आहे. तर फक्त मोजून 5 मिनिटामध्ये होणारा पिझ्झा आहे. बाहेर 700-800 रुपये घालायची काहीही गरज नाहीये. बघा, व्यवस्थित बेस लावून व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर बाहेर पैसे घालायची काहीही गरज नाहीये. घरीच तुम्ही करून खाऊ शकतात. त्यानंतर टाकणार आहे अमूल बटर. पाहिजे तेवढं टाकून घेऊयात. आता चीज टाकत आहे. बघा, मी चीजचे पण जे पॉकेट असतात ना, क्वांटिटीप्रमाणे कमी किंवा जास्त रेटचे असतात. तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकतात. चीज टाकून घेऊयात. हे बघा, असे पॉकेट भेटतात. भरपूर चीज टाकून घेतलेला आहे मी. बघा, पाहिजे तेवढं तुम्ही चीज टाकून घ्या. साईडला जास्त नाही टाकायचं, कारण ते पूर्ण मेल्ट होतं, म्हणजे वितळतं आणि साईडला येतं. तर त्यामुळं मध्यभागी जास्त टाका आणि साईडला जास्त नका टाकू. बघा, टाकून झालेला आहे. त्यानंतर मेयोनीज टाकत आहे मी. मेयोनीज मला फार आवडतं. बघा, पाहिजे तेवढं मेयोनीज टाकून घेऊयात. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही मेयोनीज टाकून घेऊ शकता. त्यानंतर अमूल चीज टाकत आहे मी. हे बघा, तुम्हाला जे चीज पाहिजे ते तुम्ही, आधी मी दुसरं चीज टाकलं होतं, आता अमूल चीज टाकत आहे. जेही टाका वाटत असेल ते टाकून घेऊ शकता. पनीर पिझ्झा आहे. पनीर तर येणारच. असे स्लाइस थोडे थोडे कट करून घेऊयात. आणखी त्यातून कट करून घेऊन यामध्ये लावून टाकूयात. हे बघा, भरभरून मी पनीर लावलेला आहे. चीज पण भरभरून टाकलेला आहे. मेयोनीज पण टाकलेला आहे. तर चला परत थोडं यावरती खिसून टाकूयात पनीर, म्हणजे आतमध्ये जातं ते. परत थोडं अमूल बटर टाकून घेऊयात. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता. परत मी थोडी मेयोनीज टाकून घेत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथेही टाकून घेऊ शकता. त्यानंतर मी मीठ घेतलेलं आहे. बघा, थोडं ब्लॅक दिसत असेल तुम्हाला. मी बऱ्याच वेळेस यूज केलेलं आहे, परत इथं यूज करत आहे. खाली थोडं मीठ घेतलेलं आहे. त्यावरती स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे पिझ्झा बेक करण्यासाठी. बघा, त्यानंतर मी झाकण लावून घेते. व्यवस्थित ठेवा. सगळ्या साईडनी तेवढीच जागा सोडा आणि मध्यभागात ठेवायचं आहे. आणि हळू तुम्हाला चटका बसू शकतो ठेवताना, कारण कढई आपण कमी ॲचवर ठेवलेली होती आधीच.
त्यानंतर आपण ठेवून फक्त आणि फक्त 5 मिनिटांनी पूर्ण मेल्ट होणार बघा. अप्रतिम किती छान दिसत आहे. खाली काढून घेतलेला आहे बघा, मी स्टँड सोबतच काढून घेते साईडला. मस्त. नक्कीच ट्राय करा. केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. कट करून घेऊयात. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर नक्कीच कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. मला सपोर्ट नक्की करा आणि असेच युनिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कट करून झालेला आहे बघा. बॅक साईडने दाखवते तुम्हाला. खूप छान बेक झालेला आहे हे बघा. बॅक साईड क्रंची होते छान आणि छान झालेला आहे. म्हणजे वरती पण आणि खालच्या साईडने पण पाहिजे तसा बाहेर भेटतो तसा झालेला आहे हे बघा. तर असा अप्रतिम पिझ्झा करायला विसरू नका. नक्कीच ट्राय करा. यावरती आता आपल्याला टाकायचं आहे ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स. तर टाकून घेऊयात. ऑर्गॅनो सुरुवातीला टाकून घ्यायचंय. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकून घेऊ शकता. त्यानंतर आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊयात. स्पायसी असतं, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि हे बघा, आपला अगदी मार्केटपेक्षाही भारी एकदम मस्त झालेला पिझ्झा रेडी. तर चला, अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, एन्जॉय करा आणि माझी नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. थँक्यू.